आज मी तुम्हाला असं एक महादेवचं मंदिर जाऊन आहे ते वर्षातील 6 महिने पाण्यातच असतं या. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका ब्लॉगर शिर्या. आज सोमवार असल्यामुळे म्हणलं महादेवाला जाऊन यावं. त्यासाठी रोहायला पहिल्यांदा लायब्ररीतून उचलला आणि निघालो डायरेक्ट महादेवाच्या मंदिराकडे. आता बरीच लोकांना महादेवाचं मंदिर आणि विहीर माहितच असेल. आता ज्यांना माहिती नाही त्यांनी काही टेन्शन घेऊ नका, मी आहे की सांगतो तुम्हाला. या विहिरीला साखरपाळ्याची विहीर असं म्हणते ते. या विहिरीत एक महादेवाची पिंड आहे आणि ती पिंड पलीकडच्या बाजूला आहे आणि शिवलिंग अलीकडच्या बाजूला आहे. आपण म्हणलं इथनच पाया पडून घरी जावं, नाहीतर महादेवाच्या पिंडीच्या जागी नागोबा दिसायचा. तिथनं महादेवांचं दर्शन घेऊन निघालो गावातल्या दिशेनं. आता ज्यांना हे लोकेशन माहिती नाही त्यांनी कमेंट करा, आम्ही पुढच्या ब्लॉग मध्ये दावेन. गावात आल्यावर पहिल्यांदा गेलो चहा प्यायला. तिथनं परत घरी आवरून निघालो कराडला, कारण आपल्याला एका गाडीचा शूट करायचा होता. पावसामुळे गाडीवर लईच पाणी पडलेलं, त्यामुळे लागलीच पुसून पण घेतली गाडी आणि निघालो. शोरूम मध्ये पोहोचलो केला आपला शूट चालू. आपला म्हणजे आपला नाही काय, गाडींचा शूट चालू केला. तिथलं शूट कम्प्लीट करून निघालो आम्ही आमच्या घराच्या दिशेनं. मुस्कुरा रहे हो? कहाँ मुस्कुरा रहे? नहीं मुस्कुरा रहे. मुस्कुरा तो रहे हो. आता भाऊ का गालाला गालात हसत होता ते भावालाच माहिती. तिथनं संध्याकाळी जेवण खाऊन आलो डायरेक्ट गावात फिरायला. आता इथेपर्यंत व्हिडिओ बघितला तर लाईक आणि फॉलो करून जावा. चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.